नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्पमालिकेतलं 111वं पुष्प आज मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. अनायासे आज श्री नरसिंह सरस्वतींची पुण्यतिथी आहे. मोठा उत्सव सर्वत्र साजरा होत असतो आणि या निमित्तानं एक अतिशय जुनं दुर्मिळ असं एक महाराजांचं मानसपूजेचं स्तोत्र मला मिळालं आणि ते आपल्यासमोर प्रस्तुत करून मानसपूजा शास्त्रशुद्ध कशी करावी याचं दिग्दर्शन आपल्याला होईल अशी मला खात्री आहे. तर सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना मी वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतो आणि या विषयाला सुरुवात करतो. हा विषय श्रीमन नरसिंह सरस्वती मानसपूजा स्तोत्रम. कोणीतरी गोपाळ कवी म्हणून आहेत, नरकेसरी जे यांचा उल्लेख गुरुचरित्रात आहे त्यांचे हे विषय आहे. आणि प्रसिद्ध माझे जे काय म्हणतात त्याला आदर्श श्रीयुत अप्रबुद्ध यांनी या विषयावरची प्रस्तावना आणि मूळ संस्कृत काव्याचं भाषांतर करून लिहिलेलं आहे. तेव्हा आपल्यासमोर ते मी आता प्रस्तुत करतो आहे. आपण जरूर याचा फायदा घ्या. आजचा दिवस अतिशय पुण्यकारक असा आहे. श्री समर्थांना या महाराष्ट्राचे आनंदवन भुवन झालेले दिसले त्या महाराष्ट्राचा श्री गुरुचरित्र हा राष्ट्रीय ग्रंथ आहे. श्रीमद दासबोध, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथही राष्ट्रीयच आहेत. परंतु त्या ग्रंथांना महाराष्ट्रीय जनतेचे अगदी खोलातले खोल असे हृदगत जरी प्रतिबिंब झाले असले तरीही संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र काही त्यामध्ये उमटलेले नाही. तशी श्री गुरुचरित्र या ग्रंथाची गोष्ट नाही. त्यात हृदगत तर उमटलेले आहेच, परंतु त्याचे मूर्ती सौंदर्यही प्रतिबिंबित झालेले आहे. म्हणून त्या काळच्या वाङ्मयात श्री गुरुचरित्राची योग्यता फार मोठी समजली गेली पाहिजे. श्री गुरुचरित्राचे नायक श्री नरसिंह सरस्वती यांचे महाराष्ट्राच्या इतिहासात काही विशेष महत्त्वाचं कार्य आणि स्थान आहे. महाराष्ट्र महोदयाच्या घडण्यातील श्री ज्ञानेश्वर, नामदेव, समर्थ, तुकाराम आदी अंताच्या मधला तो दुवा आहे. एकनाथ महाराजांचे तर ते आजे गुरुच होते. श्री ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना करून जनतेला प्रत्यक्ष इस्लामच्या भक्षस्थानी पडू दिले नाही. त्यावेळच्या जनतेचे जे पुढारी म्हणजे विशेषतः ब्राह्मण आणि वरचा वर्ग त्यांना धैर्य देऊन कर्तव्य तत्पर करण्याचं कार्य श्री गुरूंनी केलं. त्याच पुढाऱ्यांचं अनुकरण जनतेच्या स्वाभाविक नियमाप्रमाणे इतर राष्ट्राने केलं असल्यामुळे श्री तुकाराम रामदासांना तिच्यात प्रत्यक्ष कार्यस्फूर्तीचा आवेश उत्पन्न करून श्री शिवभूपाचा नंदादीप उजळता आला. आजही महाराष्ट्रात विशेषतः ब्राह्मण वर्गाच्या नित्यपाठात श्री गुरुचरित्राच्या इतका दुसरा कोणताच ग्रंथ नाही. वाङ्मय दृष्टीनेही त्याची योग्यता फार मोठी आहे. जिकडे तिकडे सारे यवनमय झाले असता त्यात एकही यावनी शब्द नाही असा हा एकच मराठी ग्रंथ आहे. त्यात मुद्दाम काव्य आणलेले नाही, परंतु जेथे कोठे ते ओघाने आले ते अत्यंत उच्च दर्जाचे आहे. चरित्रविषय असलेली विभूती श्री दत्तात्रेयांचा साक्षात विग्रह आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रीशैल्यावर श्रीगुरूंनी आपला अवतार समाप्त न करता फक्त देहगुप्त केला आणि त्यावेळेपासून भक्ताच्या भाव शरीरास गोचर होणाऱ्या आपल्या दिव्य शरीराने हे जगदुद्धाराचे काम ते अव्याहत करीत आहेत. म्हणून त्यांची उपासना केली असता त्यांचा कृपा प्रसाद होऊन साक्षात संबंध येतो आणि मनुष्य जीवाचे परमकल्याण होते, असा अनुभवी लोकांचा अनुभव आहे. श्रीयुत अण्णासाहेब लोकमान्य टिळकांचे जे गुरु होते त्यांनी एका ठिकाणी असं लिहून ठेवलं आहे की अखंड एक अनंत विश्व व सर्वव्यापक सर्वज्ञ सर्वसाक्षी परब्रह्म परमेश्वर परमात्मा सद्गुरू आहे. त्याची वेदशास्त्रानुसार सेवा भक्ती करावी. श्रीमद भगवान गजानन, दत्तात्रय, श्रीपाद श्रीवल्लभ हाच श्री नरसिंह सरस्वती सद्गुरू
आणि परमेश्वर परमात्मा आहे आणि तो अवतार भूमीवर सदैव नित्य आणि निरंतर आहे. या अवतारात काही अमानुष म्हणजे अद्भुत अशी कर्मे करून भक्तांच्या अनुभवाला परमेश्वरत्व आणून दिलं आहे. त्याप्रमाणे आताही त्याची सेवा केली असता अनुभव येतो आणि तो सद्गुरू कृपा करतो. श्रीगुरूंचा अवतार सुमारे 500 वर्षापूर्वी परळातील प्राचीन काळची कुबेरनगरी म्हणून जे प्रसिद्ध कारंज शहर, तेथे एका कौंडिण्य गोत्री वाजसेनीय शाखेच्या श्रीमंत ब्राह्मण कुळात झाला. नव्या नवसानं झालेलं हे मूल पाहून व त्याची अनेक शुभलक्षणे अनुभवास येऊन माता पितरास मोठा आनंद झाला. त्या बालकाविषयी अद्भुत गोष्ट अशी होती की उपस्थितास त्यानं ओम असा गंभीर ध्वनी केला आणि पुढेही ओमचा उच्चारच तो नित्य करीत असे. पण पुढे लवकरच असे दिसून आलं की ओंकाराशिवाय त्याला दुसरं काहीच बोलता येत नाही. पुष्कळ प्रयत्न केल्यानंतर व्यर्थ प्रयत्न केल्यानंतर मुलगा मुका झाला अशी खात्री होऊन आईबापास अत्यंत खेद झाला. तो 7 वर्षांना असता एकदा आई खेद करीत असता आपल्याला मोंजी बांधली असता बोलता येईल असं मुलानं खुणेनी दर्शवलं व आपल्या शब्दावर आईबापांचा विश्वास बसावा म्हणून एक लोखंडाची सळई हातात घेऊन तिचं सोनं करून आपल्या अतिमानुषतेची चुणूक दाखवली. पुढे व्रतबंध झाला. तेव्हाही गायत्री उपदेश वगैरे सर्व प्रकार मुकाट्यानेच झाला. परंतु मातृदेवता ज्यावेळी भिक्षा घेऊन पुढे आली आणि बाळा वेदोच्चार करा असं म्हणून तिने सांगितलं, त्यावेळी ह्या 7 वर्षाच्या त्या मुख्या मुलानं अग्निमिळे इत्यादी 4 वेदांच्या आरंभ ऋचा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने म्हणून दाखवल्या. आणि पुढे लगेच आता भिक्षा मागण्याचा तू आम्हास उपदेश केलाच आहेस तर त्याकरता तीर्थाटन करण्याची आणि आजन्म जन्म ब्रह्मचारी राहण्याची आज्ञा द्यावी म्हणून मातेस विनंती केली. आईने अर्थात शोकाकुल होऊन त्याचा अडथळा केला आणि निदान एक मुलगा होऊपर्यंत तरी जाऊ नकोस असं निक्षून सांगितलं. तेव्हा एकच काय पण 2 मुले होईपर्यंत आपण जाणार नाही अशा मोठ्या संदेशानं सांगून श्रीगुरूंनी काही काळ तेथेच वास केला आणि अध्यापन उपदेश यांनी कारंजाच्या लोकांना पुनीत केले. पुढे लवकरच आईस दिवस राहून यथाकाळी 2 जुळी मुले झाली. तेव्हा 21 वर्षानंतर पुन्हा दर्शन देईन असं आश्वासन देऊन मोठ्या कष्टाने आईची अनुज्ञा मिळवून श्रीगुरू काशी क्षेत्रात आले. तेथे असताना शंकराचार्यांच्या शृंगी येथील शिष्यपरंपरेतील एक वृद्ध आणि अधिकारी संन्यासी कृष्ण सरस्वती यांच्यापासून त्यांना संन्यास दीक्षा मिळाली. तेथून ते बद्रीविनास गेले व अवतार कार्याची पूर्वतयारी होऊन लोकरहाटीप्रमाणे योगतपादी सर्व साधने प्रत्यक्ष करून नंतर ते निरनिराळी तीर्थे करीत, आर्तजनांना सहाय्य करीत, भक्तजनांचा उद्धार करीत, सामान्य जनतेला धर्ममार्गावर आणून सोडित व शरणागतावर अनुग्रह करून त्यांना यथोचित अशी संन्यासादी दीक्षा देऊन शिष्य संप्रदाय वाढवीत व सान्निध्यात आलेल्या सर्वांना यथायुक्त्या तपप्रवृत्त करीत 21 वर्षानंतर पुन्हा आपल्या मायभूमीस परतात. तेथे थोडासा मुक्काम करून दक्षिण भारताच्या यात्रेस निघाले. धाकटीबहीण रत्नाबाई तपश्चर्याची आज्ञा मागत असता पतिसेवा हीच पतिव्रतीची परम तपस्या असा त्यांनी तिला उपदेश केला आणि तिच्या भवितव्यात पत्नीवियोग, पतिवियोग, श्वेतकोष्ठ इत्यादी दुर्दैवी योग असल्याचं सांगून कुष्ठी झाल्यावर गाणगापुरास येण्यास सांगितलं. गोदावरी तटाक यात्रा करीत असता एका गावात पोटश्वळाने जीवावर उठलेल्या एका ब्राह्मणास पोटभर खाऊ घालून त्यांनी बरं केलं. त्या प्रसंगी ज्याचे येथे त्यांनी भिक्षा केली त्या सायनदेव ब्राह्मणावरती कृपा करून त्याचं यवनभय नष्ट केलं. त्याचा मुसलमान अधिकारी कमालीचा ब्राह्मणद्वेष्टा होता, परंतु उलट श्रीगुरूच्या कृपेने त्यालाच भीती वाटून तो सायनदेवाला शरण आला. याप्रमाणे पाठी असता तो जगजेठी वरकाय काय गुमान अशी आपल्या अलौकिक सामर्थ्याची प्रचिती देऊन 15 वर्षानंतर गाणगापुरास भेटू असं सांगितलं. पुढे यात्रा करता करता तासगावाजवळ हल्ली जेथे औदुंबर क्षेत्र आहे तेथे श्री भुवनेश्वरीची पुरातन क्षेत्र होते. तेथे एक चातुर्मास वास करून नरसोबाच्या वाडीस आले. तो प्रदेश त्यावेळी शिरोळ गावच्या हद्दीत मोडत असे. तेथे औदुंबराखाली 12 वर्षे राहून त्यांनी आपल्या पादुका स्थापन करून या स्थानाला वर देऊन ते गाणगापुरास आले.
सुमारे 12 वर्षानंतर तेथे नाना प्रकारच्या अद्भुत लीला करून असंख्य लोकांना सन्मार्गाला लावीत बेदरच्या यवनराज्याचा दुस्साध्य असा स्फोटक आपल्या कृपाकटाक्षाने नाहीसे करून त्याला मागील जन्माची आठवण देऊन श्रीशैल्य पर्वतावर त्यांनी आपला स्थूल विग्रह गुप्त केला. गाणगापुरास असताना ज्या अद्भुत लीला श्री गुरूंनी केल्या त्यात वांज महिषीला दुभवणे, वृद्धवंध्येला संतती देणे, मृताचे पुनरुज्जीवन करणं, शुक्षकाष्टास पल्लव आणणं, रस्त्याने जाणाऱ्या मांगास हाक मारून त्याच्याकडून वेदवादी पंडितांचा पराजय करवणं असल्या काही अत्यंत अतिमानुष गोष्टी त्यांनी केल्या. हे चमत्कार खरोखर घडले किंवा काय अशी शंका येण्या इतपत हे चमत्कार होते. आणि या सर्वांचं धोरण काय होतं? या सगळ्या चमत्कारांच्या मागचं धोरण तर मुरदाड झालेल्या माणसास महाराष्ट्र धर्मात स्थिर करणं, त्याची अभिमान ज्योती जागृत करून त्याच्या हृदयात आशेची ज्योत पेटवणं, परमेश्वर पाठीराखा असल्याची प्रचिती त्याला देऊन त्याच्या धैर्य, पराक्रम आणि उद्योग यांची स्फूर्ती उत्पन्न करणं आणि अशा रीतीनं महाराष्ट्र आक्रमणाने मुसलमानी आक्रमणाने झालेली प्रज्ञा हलता नाहीशी करून महाराष्ट्राला पुन्हा जिवंत करणं आणि गुणसंवर्धन करून मराठा गड्याला श्रेष्ठ प्रतीचा माणूस घडवणं हे त्यांचं ध्येय होतं. सायनदेवाला त्यांनी आज्ञाच केली होती की जरी आम्हापाशी राहासी तरी त्वा न वंदिसे म्लेच्छाशी. श्रीगुरूची उपासना करणाऱ्या प्रत्येकाने यातील मर्म लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तेव्हापासून आज तागायत गाणगापूरचं महात्म्य आणि श्रीगुरूंची उपासना वाढत्या प्रमाणात आहे. उपासना म्हटली म्हणजे तिच्या अनेक अंगात मानसपूजा हे एक महत्त्वाचं अंग आहे आणि तिचं महत्त्वही तसंच आहे. श्री समर्थांची तर आज्ञाच आहे की मानसपूजा नित्यनेमाने अगत्य घडली पाहिजे. या सांगण्यात नुसती शास्त्रीयता नव्हे तर राष्ट्रीय महत्त्वही आहे. मानसपूजा हे भावयोगाचे आवश्यक अंग आहे आणि ध्यानसिद्धीची पायरी म्हणून तिचं खरं महत्त्व आहे. ती अप्रत्यक्ष रीतीने राष्ट्राचे वैभव आणि ऐश्वर वृद्धिंगत होण्यास सहाय्य करते. मानसपूजा हा याचं सामर्थ्य असं आहे की उत्पन्न झालेला संकल्प बाह्य जगात स्थूल रीतीनं धारण करून प्रकट होतो. मानसपूजा स्थूल होऊन ध्यानाच्या अभ्यासावर पाऊल टाकण्याच्या वेळी अनेक साधकांचा असे अनुभव आहेत की त्या सूक्ष्मावस्थेतील अनेक विषयांची प्रतीती बाह्य जगात भोवताली असणाऱ्या माणसाला देखील येते. उदाहरणार्थ मानसपूजेत अनंताचं फूल अर्पण केलं तर बाहेरील माणसांना प्रत्यक्ष अनंताचा वास येऊ लागतो. वराड नागपूरसारख्या ठिकाणी ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. विशेष अधिकार वाढला असता त्यातील इतर वस्तूही बाह्य जगात उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाहीत. मानसपूजाच म्हटली म्हणजे तेथे कशाचा तोटा आहे आणि कशाची अडचण आहे. श्री समर्थांनी म्हटलं आहे की मना तेथे काय दुष्काळ. मोठ्या मोठ्या सम्राटांनी दुर्मिळ अशा पदार्थांची भावना मनुष्य करू शकतो आणि तशीच त्याने ती करावी. कोणत्याही प्रकारे करंटेपणा करू नये. असं केल्यास कल्पवृक्षाखाली बसून भिक्षेची चिंता करण्यासारखं होईल. मानसपूजा कशी करावी याचा धडा देताना श्रीमत आचार्यांनी रत्नैहि कल्पित मानसम असाच धडा दिलेला आहे. मानसपूजेचा सर्वाधिक प्रघात असला तरी अनेक उपासकातून ध्यानसिद्ध असे सहजच मोठ्या प्रमाणावर मिळतात आणि त्या सर्वांच्या भावनांचा एकीकृत परिणाम त्या सुवर्णवस्त्राधिक वस्तू आणि राजैश्वर्य देशात प्रत्यक्षपणे प्रकटण्यात होते अशी या विषयासंबंधी आमची धारणा आहे. श्रीगुरूंच्या उपासकांना मानसपूजेची पद्धती कळून तिचा अभ्यास करण्यास सुलभ जावे म्हणून श्रीगुरूचे कोणी एक भक्त गोपाळ कवी याने एक स्तोत्र रचलेलं आहे. हे गोपाळ कवी कोण आहेत याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. संशोधन करून देखील जन्म घेती ते कोणत्या कोळी वसती नित्य ते कोणत्या स्थळी त्याचा पत्ता लागेल का नाही याची वानवाच आहे. आणि आवश्यकता काय आहे? कोणीही असो, श्री गुरुत्रयाच्या 46व्या अध्यायात असं वर्णन आहे की नरकेसरी नावाच्या कवीने श्री गुरूंच्या मानसपूजेचे विधान चांगले स्पष्ट केलेले आहे. हा केसरी आडनावाचा मनुष्यच कवीच कदाचित या प्रस्तुत स्तोत्राचा कर्ता असावा असं वाटतं आणि हा तर्क काही वावगा नाही. या मानसपूजेवरून गोपाळ कवीचे भक्तिभावाने ओथंबलेले अंतःकरण दिसून येते. श्रीगुरूंची एक निरपेक्ष सेवा
म्हणून हा कल्याण विषय त्यानं भाविक जनांपुढे ठेवला आहे. त्यात स्वतःला लौकिकाची यत्किंचितही चाळ नाही, यातच त्याचा मोठेपणा दिसून येतो. या मनस्पूजेचा उपयोग करून भाविकांनी कृतार्थ व्हावं एवढीच अपेक्षा त्याची आहे आणि तेवढा आनंद त्याच्या आत्म्यास देऊन ऋणमुक्त होण्याची जबाबदारी श्री गुरु भक्तांवर आहे. श्रीमत आचार्यांचं चतुष्टयोपचार मानसपूजा स्तोत्र म्हणून एक श्री जगदंबा स्तोत्र आहे. गोपाळ कवीनं आपलं स्तोत्र त्याच धर्तीवर रचलं असावं अशी संभावना आहे. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. ओम अखिल धारणी मंडलास मंडन असणारी सर्वगुण संपूर्ण अशी जी निज सत्कथारूपी आकाशगंगा तिच्या योगे भुवनत्रयास ज्याने पवित्र केले आहे, भक्तमानसांच्या मनातील संदेह ज्याने निश्शेष नाहीसा केला आहे, नाना उपाधींच्या योगे अनर्वचनीय अशा आचरणविक्षेकात्मक दोन शक्तींनी युक्त अशी जी अविद्या तिने उत्पन्न केलेल्या त्रिविध कर्माच्या सकळ बीजांचे ज्ञानाग्नीने भर्जन केल्यामुळे त्याचा संसार संकुलितच झाला नाही, ज्यांनी सतत तितिक्षेचा अवलंब केला आहे, अज्ञानरूपी गाढ अंधकारामुळे अमावास्येच्या रात्रीप्रमाणे बनलेली जी मूळ जनांची बुद्धी तिला प्रकाशित करण्यासाठी ज्यांची दया दिन करो दयाप्रमाणे उदयास आली, निरंतर ज्यांनी कृष्णानगरीच्या तीरावर लीलाविहार केला, ब्रह्मदेवाप्रमाणे ज्यांचे वंदन सरस्वतीच्या विलासाचे स्थान आहे, विष्णूप्रमाणे ज्यांनी शंखचक्र धारण केलेले आहेत, शंकराप्रमाणे ज्यांनी वृषभध्वजाचा म्हणजे धर्माने ध्वजाचा अंगीकार केला आहे, इंद्राप्रमाणे विबुधांचे देवांचे सज्जनांचे पालन करण्यास जे सत्पर असतात, समुद्राप्रमाणे अपार जलरूप असे, चंद्राप्रमाणे सर्व लोकांना तृप्त करणारे, सूर्याप्रमाणे सर्व लोकास बांधवतुल्य असणारे, धन्वंतरीप्रमाणे दुष्ट भवरोगाचे निवारण करण्यात धुरंधर, वसंत ऋतूप्रमाणे सर्व सुमनांच्या फुलांच्या समूहांचे आश्रयस्थान असणारे, परशुरामाप्रमाणे विरोधी जनांचे शत्रूंचे निवारण करण्यास चतुर, श्री रामाप्रमाणे शरणागत वत्सल, याप्रमाणे अनेक गण रूप रत्ने धारण करणाऱ्या समुद्राप्रमाणे असणारे श्री नरसिंह सरस्वती, योगीचंद्र, पद्मपताका, अंकुश आदी अनेक शुभ लक्षणांनी युक्त अशा आपल्या चरणकमलांचा विन्यासाने पृथ्वीस धन्य करीत, भक्तजनास तारण्याकरता सर्वत्र स्वेच्छेने संचार करीत, पतिव्रता मृतसंजीव पती संजीवनी आद्य अलौकिक चरित्रांनी सर्वांना आश्चर्यचकित करीत विहार करत असत, अशी पौराणिक कथा ऐकून मनात कुतूहल उत्पन्न होऊन श्री दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष अवतार असलेल्या त्यांना साक्षात ईश्वर मानून अंतरंगात स्वतःच्या कल्याणाच्या इच्छेने मानसपूजा ही भक्तजनांवर उपकार करण्याच्या दृष्टीने मुक्तीच्या साधनात अत्यंत वरिष्ठ आहे असं जाणून तिच्या योगाने या श्रीमंत भगवान नरसिंहाची कृपा संपादन करण्याच्या इच्छेने श्री गोपाल कवी ही मानसपूजा रचित आहे. अथ श्रीमन नरसिंह सरस्वती मानसपूजा प्रारंभ. हे श्रीमान नरसिंह सरस्वती प्रभो, स्तुतिपाठकांच्या मंगलगीतांनी तुम्ही त्वरित जागृत व्हा. तुम्हास नमस्कार असो. हे कारुण्यरूप पूर्ण नयना, आपल्या दृष्टिपातांनी या जगात सुखी करा, कारण या इकडे इतक्यात सूर्य उदयास येईल. ज्यांनी आपल्या अचिंत्य महान प्रभावामुळे निरक्षर मुखाने लीलेने सर्व वेद पढवले, त्या अमेय व पूजनीय अशा भगवान नरसिंह सरस्वती प्रभूंना मी आवाहन करतो. हे योगीन, गंडस्थलातून स्रवणाऱ्या उत्कट मदजलाच्या लोभाने ज्यावर भ्रमर जमले आहेत, तो उज्ज्वल अशा चार दातांनी रम्य दिसत आहे व ज्याच्या पृष्ठभागावर अतुलनीय अशी झूल पांघरली आहे, अशा गजावर आरोहण करून मोठ्या प्रेमाने माझ्या घरात प्रवेश करा. हे योगीन, सुवर्णाच्या उंच उंच वेदींनी शोभणारे, उत्तुंग ध्वजाने उद्धासित नाना तऱ्हेच्या कलामय रांगोळ्यांनी आनंद देणारे नेत्रांना, मोत्यांच्या जाळ्यांनी ज्याच्या आतील भाग नटवला आहे, असे गंगा जल पूर्ण कुंभानी दीप्तियुक्त असे लीलाविहार करण्यास योग्य असे मनोहर मंदिर मी तुम्हास अर्पण करतो.
ज्यात उत्कृष्ट धातूच्या पट्ट्यांनी मढवले आहे आणि ज्यावर कोमल पल्लव आणि ताजी पुष्पे अंघरली आहेत, अशा प्रशांत प्रभेने युक्त अशा पीठावर भगवान तुम्ही बसावे. कमले, कण्हेर, कुंद, पारिजात, मोगरा, बकुळी वगैरे पुष्पांच्या ईषद्विकसित कलिकांनी संमिश्र आणि कस्तुरी कापूर यांच्या सुवासाने आनंद देणाऱ्या दिव्य सुगंधी द्रव्यांनी युक्त असे पाद्यजल, हे कुलश्रेष्ठा, हे यतिकुलश्रेष्ठा, मी आपल्या चरणावर समर्पण करतो. दिव्य पुष्पसंभाराच्या गंधाने सुवासित आणि सुगंधी फुले, अक्षता यांनी युक्त अशा गंगाली उत्तम तीर्थातून आणलेल्या जलांनी, हे नरसिंहा, मी तुम्हा आदरपूर्वक अर्घ्य अर्पण करतो. कर्पुराच्या सुगंधाने संभरित आणि नवीन गवल्याच्या मधुर वासाने युक्त असे जल, हे नरसिंह सरस्वती प्रभो, तुम्हास आचमन करण्यास मी अर्पण करीत आहे. हलणाऱ्या मोत्यांच्या सरांनी युक्त आणि रत्नांच्या उंच स्तंभांच्या अग्रावर उभारलेले अत्यंत मूल्यवान आणि आमच्या आवडीचे असे छत्र, हे नरसिंह सरस्वती, मी तुम्हास अर्पण करतो. मध, दही, गूळ, दूध, तूप यांनी युक्त असा मधुपर्क, हे यतिश्रेष्ठा नरसिंह योगी, चंचलमती असा मी भक्तियुक्त अंतःकरणाने तुम्हास अर्पण करतो. तुम्ही मजवर नित्य करुणापूर्वक असा कटाक्ष फेका. हे योगीश्रेष्ठा, सर्व मूलापकर्षणपूर्वक तुम्हास स्नान घातल्यानंतर मी आनंदाने तुम्हा दही, मध, दूध, तूप आणि साखर अशा पंचामृताने स्नान घालतो. हे योगीवर्या स्वामी, गंगा वगैरे तीर्थातून आणलेल्या कर्पूर सुगंधयुक्त अशा मनोहर जलप्रवाहाने शुद्धोदक स्नान अत्यंत आनंदाने स्वीकार. शरदचंद्राप्रमाणे ज्यांची कांती आहे अशा स्वच्छ उत्कृष्ट वस्त्राने अत्यंत आनंदाने हर्षयुक्त चित्ताने भक्तिपूर्वक तुमच्या आर्द्र देहाचे उद्वर्तन मी आवडीने करतो आहे, म्हणजे आपलं अंग पुसतो आहे. रत्ने आणि सुवर्ण यांनी चित्रविचित्र अशा पुढे ठेवलेल्या नवनवीन पादुकांवर, हे नरसिंह सरस्वतीशा, दृढचित्ताने तुम्ही कृपा करून पावले ठेवा. हे योगी, शंख, मुक्ताहार, हिम आणि हिरा याप्रमाणे प्रकाशणाऱ्या शुभ्र आणि सर्व दुःख निवारक अशा निर्मल भस्माने, हे करुणाभूषण, आपलं अंग हर्षपूर्वक भूषित करा. बंधुक पुष्पाप्रमाणे उज्ज्वल कांतीने रम्य कापाय रंगाच्या भूषणाने युक्त अत्यंत निरम आणि पिळदार अशा तंतूंचे बनवलेले, मोत्यांनी युक्त दशा असलेले, चित्तास संतोष देणारे अत्यंत शुद्ध असे वस्त्र आपणास मी आनंदाने देत आहे. हे नरसिंह योगी तिलक स्वामी, तुम्ही प्रेमाने स्वीकार करा. लाल रंगाने हृदयंगम मनोहर प्रभेने युक्त, जरीच्या धाग्यांनी रंजित असे खांद्यावर धारण करण्याचे अनुपम सुगंधाने युक्त असे असामान्य असे उत्तरीय वस्त्र, हे कृष्णतीर विहारीन स्नेहपूर्ण स्वामीन, तुम्ही ग्रहण करा. हे स्वामी नरसिंहा, तुम्हाच आवडणाऱ्या पुष्पांच्या मालांनी शोभिवंत असं तुमचं अंग, हे दयानिधे, मी दंडकमंडलू, शंख आणि चक्र याने आभूषित करतो. सुगंध द्रव्याने युक्त आणि कमलातील उज्ज्वल परागाने संमिश्रित अशा चंदनाने, हे योगी राजा, मी कौतुकाने तुमच्या भानप्रदेशी तिलक लावतो. हे नरसिंह योगीन, कापुराच्या सुगंधाने युक्त आणि चंदनाच्या गंधाने युक्त अशा दिव्य उटीने मी तुमच्या शरीरास विलेपन करतो. हे दयानिधी, शरद ऋतूतील चंद्रकलेप्रमाणे चमकणाऱ्या, हृदयास आनंद देणाऱ्या अशा मंगलरूप अक्षता मी तुम्हास प्रेमाने विधियुक्त समर्पण करतो, त्यांचा स्वीकार करा. हे नरसिंह योगीन, अशोक, चाफा, कमल, मोगरा, मधुमालती, गुलाब, दुपारी वगैरे दिव्य पुष्पाने आणि तुलसी दलांनी मी तुमचं अर्चन करतो. नवीन गुग्गुळापासून उत्पन्न झालेला, कपिला गाईच्या तुपाने पेटवलेला, रेणुकबीज नावाच्या सुगंध द्रव्याने सुगंधित अशा तुपाने अगरुजन्य असा घ्राणेंद्रियास तृप्त करणारा असा धूप तुम्ही स्वीकार करा. गाईच्या तुपानं सिक्त अशा 3 वातींनी युक्त मोहांधकार हरण करण्याचा प्रवीण असा मनोरूप दीप, हे योगी, तुम्ही प्रेमाने धारण करा. हिंग, जिरं, आलं ज्यात टाकला, हे अशा मनोहर भाज्या, उत्तम कालवणी,
दुधाचं पदार्थ, पापड वगैरे पदार्थ, नवीन नवीन हृदय अशी तोंडी लावणी, नाना प्रकारचे भक्ष्यपदार्थ, दूध, दही, तूप, मध, तसेच द्राक्ष, केळं, आम्र वगैरे वृक्षांची फलं यासह हे यतिपते हे शाल्वन्न उत्तम तांदळाचा भात तुम्ही स्वीकारा. कढी, तूप वगैरेनी परिपूर्ण अशा अनेक वाट्यांसहित अशा सुवर्णपात्रातून पूर्वांग पोषण देऊन नैवेद्य ग्रहण करा. मधमध सुगंधित अतिशीतल व मधुर असं सुवर्णपात्रात असलेलं मी अर्पण केलेलं हे जल हे नरसिंहयोगी तुम्ही स्वीकारा. श्रीमन नरसिंह सरती योगी तुम्हास नमस्कार असो. हे सरसन्न यथेष्ट ग्रहण करून आनंदाने अंतःकरणाने या पाण्यानं मान्य लोकांचं नित्यकृत्य असं उत्तरापोषण तुम्ही करा. कपुराचा वास ज्यात दरवळला आहे अशा तीर्थातून आणलेल्या कोमट पाण्यानं हे योगीन आपलं करकमळद्वय आनंदाने तुम्ही प्रक्षालन करा. कापराच्या वातीनं सुवासाने युक्त अशा या आकाशगंगेच्या निर्मळ आणि अतिशीतल सुंदर पाण्याने हे नरसिंहयोगी तुम्ही आचमन करावा आणि प्रसन्न अंतःकरणाने मजवर कृपा कटाक्ष टाकावा. तप्त कांचनाच्या प्रभेने चमकणाऱ्या वरख लावल्यामुळं नरम पानांनी युक्त कात आणि सुपारीचा कातळा याने मिश्रित सुगंध भरित असा विडा हे कृपानिधी तुम्ही आवडीने ग्रहण करा. रत्न कांचनी आणि निर्मित अशा नवीन पात्रात गाईच्या तुपात भिजवलेल्या वाती ज्यात ठेवल्या आहेत अशा अनेक दीपांनी हे देवा मी तुमची मंगलारती करतो. हे योगीन तुम्ही तिचा स्वीकार करा. हे योगीन मी तुम्हास बहुमूल्य कर्पूरारतीचे निरांजन पात्र समर्पण करतो. त्याचं हे योगीन कृपा करून ग्रहण करा आणि हे नरसिंह माझ्या चित्तातला निबिड अंधकार समूळ नष्ट करा. चक्र, पद्म, अंकुश, वज्र, शंख वगैरे दिव्य चिन्हांनी प्रकाशमान अशा तुमच्या चरणयुगमावर हे नरसिंह योगीन मी पुन्हा आदरपूर्वक अर्घ्य अर्पण करतो. भूमीवर गुडघे टेकून आणि आरतीचं पात्र मस्तकाजवळ धरून हे यतिवर्या तुमच्या मुखावरून ते मी 3दा ओवाळतो. पारिजातक, मोगरा, कण्हेरी, कुंद, पुनाग, चमेली, बकुळी, कमल आणि मनोहर बिल्वदल यांनी हे योगीवरा मी तुम्हाला पुष्पांजली अर्पण करतो. नवीन रत्नांच्या जाळ्या, मोती, सुवर्णांच्या सुपाऱ्या स्नेहपूर्वक मधुर जयशब्दपूर्वक उधळून तुमचं पूजन झाल्यानंतर सुवर्णखचित रत्नसंभार हे कृपावळ यतिवरा नरसिंहयोगी मी तुम्हास दक्षिणा म्हणून देतो. उदय पावणाऱ्या चंद्रमंडळासमान मोत्यांच्या गुच्छांनी ज्याचं अग्र सुभेषित केलं आहे असं दिव्य बहुमूल्य दंडयुक्त असं हे छत्र हे योगीन मी स्वहस्ताने तुमच्या शिरावर धरतो. दिव्य कांचनानं ज्याचे दंड चमकत आहेत आणि नवीन मोत्यांच्या सरांनी ज्याचा अग्रभाग सुशोभित झाला आहे असा मौतिक हार हिरा आणि चंद्र याप्रमाणे शुभ्र अशा चामरानी हे यतिपते मी आपली सेवा करतो. मनोहर किरणांच्या दर्शनीय अशा अत्यंत निर्मल अशा दर्पणात हे नरसिंह सरस्वती प्रभू आपली दिव्य तेजोमय मूर्ती तुम्ही आनंदाने पहा. सुवर्णकलशाप्रमाणे शोभणाऱ्या कुंभांनी ज्याचा अग्रभाग प्रकाशित केला आहे, ज्याला जातिवंत असे 4 घोडे जोडलेले आहेत, ज्याची शोभा प्रेक्षणीय असल्याने जी रमणीय आहे आणि कर्मपुटास आनंदवणाऱ्या मुखर अशा हलक्या घटीजनांनी अत्यंत मनोरम असा रथ हे यतिकुलश्रेष्ठा मी तुम्हाला अर्पण करतो. तरलाश्व, मस्त हत्ती यांच्या समूहानी मनोरम आणि रथसमूह व पदातिव्रज यांच्या संचारानं सुंदर दिसणारे मी अर्पण केलेले हे चतुरंग सैन्य हे कृपाळू यतिवरा हृदय चित्ताने तुम्ही स्वीकारा. चातुर्यास अतिशययुक्त अशा नृत्य महोत्सवामुळे मी अत्यंत दर्शनीय आहे, जी सौंदर्याची भूमी असून जित असामान्य वयाच्या नटांचे विलास दाखवले आहेत अशी चित्रपटी रूप नटी सभेत उधळलेल्या पुष्पांनी शोभणाऱ्या हे नरसिंह सरस्वती योगेश्वरा तुमच्या हर्षास कारणीभूत हो. तथ्येय, अतथ्येय, घोम, धोम अशा नाट्यरूप स्पष्टपणे तारदर्शक चित्तास आनंद देणारा शब्द हे नरसिंह यतीश्वरा तुमच्या चित्तात हर्ष उत्पन्न करो. दुदुंभी, मृदंग, झल्लरी वगैरे मोठमोठ्या वाद्यांचा मनोहर निनाद हे यतिवर्या
नरसिंहा तुमच्या चित्तास सकुतुक आनंद देव. मी सहस्रवेदन शेष नव्हे, मी सहामुखांचा कार्तिक स्वामी नाही, मी पंचमुख शंकर नाही आणि चतुर्मुख ब्रह्मदेवसुद्धा नाही. तेव्हा तुमच्या निस्सतीम अशा लोकोत्तर गुणांचे वर्णन करण्यास हे मृतद्विज प्राणदात्या प्रतियश यतिवरा मी कुठून सामर्थ्य देईन. जिच्या योगे पावलोपाली 100 अश्वमेधांचे आणि महाधेनुदानकाचे फल प्राप्त होते अशी प्रदक्षिणा हे नरसिंह योगी मी तुम्हास भक्तिपूर्वक अर्पण करतो. विज्ञानामृताचे सेवनाची आवड ज्यास आहे, अखिल विश्वात उत्कृष्ट असा ज्यांचा अवतार आहे, ज्ञानामुळे ज्यांचे पासून अंधकार पटण गळून गेले आहे, विद्वज्जनास ज्यांचे योगे आनंद होतो, सर्वत्र विश्रुत अशा उज्ज्वल कीर्तीने अधिक प्रकाशमान अशा श्रद्धायुक्त जनास चिंतामणीप्रमाणे असणाऱ्या, विनयाने आकळणाऱ्या श्रीगुरूंना चित्ताच्या शांतीस्तव मी भजतो. अनेक जन्मात साठून आता प्रकट झालेल्या दोषपरंपरेने उत्पन्न झालेला जो बेडीसारखा पाश, त्यामुळे ज्याचा बोधरूपी अक्षयनिधी गळून गेला आहे, असा मी अत्यंत असार अशा संसार चक्राच्या उदतीत बुडून गेलो आहे. हे यतिवर्या नरसिंहा, मला स्नेहपूर्ण दृष्टीने यातून बाहेर काढा. अभिनवरत्नांच्या गच्चीवर फुलांच्या जाळ्यांनी बनवलेल्या अत्यंत नरम उत्कृष्ट वस्त्राने आच्छादिलेल्या चमकणाऱ्या रत्नदीपाने प्रकाशमान उषा गिरद्या यांनी युक्त अशा दिव्य मंचकावर स्थित असलेल्या अनुपम बोध श्री नरसिंहांचे मी ध्यान करतो. एकांती स्वात्म परात्मैक्य रूप ज्ञाननिष्ठा दृढ राखून आपल्या चिद्रूपानुभवाने उत्कृष्ट आनंदाने परिपूर्ण असणाऱ्या श्री नरसिंह योगेश्वरा, आपल्या हृदयकमलात या सेवकाची आठवण ठेवून तुम्ही सुखाने शयन करा. श्री गोपाळसुराने रचलेली श्री नरसिंहयतींची ही बलाने करण्याची मनोरम पूजा आपल्या प्रभावाने मोहरूपी अंधकार हरण करीत होत चाली पठण करणाऱ्या जनांचे नित्य रक्षण करू. ओम तत्सत. इति श्रीमन नरसिंह सरस्वती मानसपूजा समाप्ता. ज्याची मूर्ती शांत आहे, जो हिमालयाचे शिखरावर शयन करतो, ज्याचा कंठ नील आहे, जो देवांचा देव आहे, विश्वाचा आधार आहे, जो स्फटिकसदृश शुभ्रवर्ण आणि शुभांग आहे, जो गौरीचा प्रियकर असून ज्यास 3 नेत्र आहेत, जो योग्यांना ध्यानाने आकळणारा, भवभयाचे हरण करणारा आणि सर्व लोकांचा एकच नाथ आहे, अशा शंकरास मी वंदन करतो. अशा प्रकारे ही मानसपूजा गोपालकवींनी रचलेली आहे. आपण तिचा अभ्यास करावा आणि आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. तर आपला सर्वांना शुभेच्छा. नमस्कार. या ठिकाणी आपली रजा घेतो. नमस्कार.